अहिल्यानगरमध्ये रिक्षा चालकांनी बेमुदत संप पुकारलाय। रिक्षा चालकांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एजंटची घुसखोरी, आर्थिक लूट आणि इतर जिल्ह्यातील अवैध स्क्रॅप रिक्षांवर कारवाई यासह इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हा ऑटो आणि टॅक्सी चालक मालक संघटनेचे 15 ऑगस्ट 2026 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी संवाद साधलाय। बघूया। अहिल्यानगर शहरामध्ये सुरू असलेल्या प्रायव्हेट रिक्षा आणि आरटीओकडून होणारे आर्थिक लूट थांबवण्यासाठी आज शहरामध्ये जे आहे रिक्षा चालक वाहक संघटनेकडून बंद पुकारण्यात आलेला आहे। आज शहरामध्ये सर्व रिक्षा बंद ठेवून जे रिक्षा चालक वाहक आहेत ते आज इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी उपोषणाला बसलेले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून जे या संघटनेचं जे आहे उपोषण सुरू आहे, विविध मागण्यांसाठी त्यांचं उपोषण सुरू आहे। आपल्यासोबत संघटनेचे अध्यक्ष अविनाश गुले आहेत। आपण त्यांच्याकडून संघटनेची जी मागणी आहे ती जाणून घेऊया। 4 दिवसांपासून संघटनेकडून उपोषण सुरू झालेलं आहे, नेमकी काय मागण्या आहेत प्रमुख आणि आंदोलन कसं? आपल्या मागण्या ज्या आरटीओ मध्ये जे बेशिस्तपणा चालू आहे आणि ज्या स्क्रॅप रिक्षा ज्या लिलावात घेतल्या जातात आणि त्याला कलर देऊन इथं हप्त्यावर चालवल्या जातात आणि निश्चितपणे त्याच्यामुळं जे परवानाधारक रिक्षाधारक आहेत त्याच्यावर निश्चितपणे अन्याय होतो।